पाठ 4 भारताचा साहित्यिक वारसा. विभाग ए. प्रश्न पहिला. योग्य जोड्या लावा. त्यामध्ये पहिल्याचे उत्तर 2, 1, 5, 3. दुसऱ्याचे उत्तर 5, 4, 1, 2. तिसऱ्याचे उत्तर 3, 5, 1, 2. प्रश्न दुसरा. खालील विधान खरे आहेत किंवा खोटे ते सांगा. पहिल्याचे उत्तर खोटे, त्यानंतर खोटे, नंतर खोटे, खरे, खरे, खोटे, त्यानंतर 7वे खरे, खोटे, खरे. प्रश्न 3. खालील प्रश्नांची संक्षिप्त मध्ये उत्तरे लिहा. पहिल्याचे उत्तर अष्टाध्यायी, त्यानंतर ऋग्वेद, नंतर सामवेद, यजुर्वेद, महाभारत, कौटिल्याचे अर्थशास्त्र, पाली, तमिळ, तलुवल्लुवर, राजतरंगिणी, संत चैतन्य, अबुल फजल, युवन श्वांग आणि तक्षशिला. प्रश्न 4. योग्य विकल्प शोधून रिकाम्या जागा भरा. त्यामध्ये पहिल्याचे उत्तर हडप्पा, दुसऱ्याचे उत्तर कुरल, तिसऱ्याचे राजतरंगिणी, चौथ्याचे चंद्रयान, त्यानंतर अमीर खुसरो, कबीर, चैतन्य, नालंदा आणि तक्षशिला. प्रश्न 5. योग्य विकल्प शोधून उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिल्याचे उत्तर अष्टाध्यायी, त्यानंतर तमिळ, नंतर ऋग्वेद, पाली, पृथ्वीराज रासो, ए. नरसिंह मेहता, कादंबरी, कल्लाद. विभाग सी. प्रश्न पहिला. भारतમાં વેદો કેટલા છે અને क्या क्या છે તે समजाव. भारतामध्ये एकूण मुख्य 4 वेद आहेत. वेद म्हणजे ज्ञान. पहिला ऋग्वेद, दुसरा सामवेद, तिसरा यजुर्वेद, चौथा अथर्ववेद. भारतीय साहित्याचा प्राचीन ग्रंथ ऋग्वेद आहे. त्यात एकूण 1028 ऋचांचा संग्रह होतो. ऋग्वेद हा 10 भागांमध्ये विभागलेला आहे. सामवेद ऋग्वेदांच्या ऋचांचे गायन करण्यात आलेले आहे. या वेदाला संगीताची गंगोत्री म्हणतात. यजुर्वेद यज्ञाचा वेद आहे. हा वेद गद्य आणि पद्य स्वरूपात रचलेला आहे. अथर्ववेद वेदामध्ये अनेक प्रकारचे कर्मकांड आणि संस्कारांचे वर्णन करण्यात आलेले आहे. प्रश्न 2. अमीर खुसरो નો ટૂંકમાં परिचय આપો. अमीर खुसरो मध्यकाळातील सर्वात महान साहित्यकार मानला जातो. तो एक कवी, इतिहासकार, रहस्यवादी, संत आणि संगीतकार होता. सुप्रसिद्ध हजरत निजामुद्दीन औलिया त्यांचा तो गुरु होता. त्यांचा महत्त्वाच्या रचनेत आसिका, नूर, सिविहर आणि किरातुल सदायनाचा समावेश होतो. शिवाय त्यांनी अनेक ग्रंथांचीही रचना पण केलेली होती. ते स्वतः भारतीय असल्याचा गर्व होता. त्यांना स्वतः भारतीय असल्याचा गर्व होता. त्यांनी आपल्या पुस्तकात भारताचे वातावरण, त्याची सुंदरता, येथील इमारती आणि ज्ञान-विज्ञानाची स्तुती केली आहे. शिवाय त्यांनी अनेक काव्यग्रंथांची पण रचना केली. त्यांना स्वतः भारतीय असल्याचा गर्व होता. त्यांनी आपल्या पुस्तकात भारताचे वातावरण, त्याची सुंदरता, तेथील इमारती आणि ज्ञान-विज्ञानाची स्तुती केलेली आहे. प्रश्न 3. भारतમાં ઉર્દू ભાષાના વિકાસનો परिचय આપો. मध्ययुगाची सर्वात महत्त्वाची घटना उर्दू भाषेच्या जन्माची आहे. ही नवी भाषा साहित्याच्या दृष्टीने सर्वात समृद्ध अशी अन्य आधुनिक भारतीय भाषांच्या रांगेत आली. या भाषेमध्ये वली, मीरदर्द, मीरतकी, मीर, नजीर, अकबरावादी, असदुल्लाह खान, गालिब सारखे महान कवी झाले. 18व्या शतकात उर्दू गद्याचा ही विकास झाला.
संस्कृतीच्या अधिकाधिक ऐतिहासिक ग्रंथांचे उर्दूमध्ये भाषांतर झाले, ज्यामध्ये मुहम्मद हुसेन आझादचा दरबारी अकबरी महत्त्वाचा ग्रंथ आहे. प्रश्न 4. मुघल सम्राट अकबરના સમયમાં થયેલા વિકાસનો साहित्याનો विकास जणाव. उत्तर. मुघल शासन दरम्यान वास्तुकला आणि अन्य कलांसोबत साहित्याचा सुद्धा पुष्कळ विकास झाला. पहिला मुघल बाबर तुर्की भाषेत तुझुके बाबरी नावाने आत्मकथा लिहिली, ज्याचे फारसीत बाबरनामा नावाने भाषांतर करण्यात आले. हुमायूची बहीण गुलबदन बेगमने हुमायूनामा लिहिला. जहांगीरने तुझुको जहांगीरी नावाची स्वतःची आत्मकथा लिहिली. औरंगजेब सुद्धा सिद्धहस्त लेखक होता. शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर हा एक सुप्रसिद्ध उर्दू कवी होता. प्रश्न 5. नालंदा विद्यापीठ विषयी माहिती आपो. उत्तर. बिहारच्या पटना जिल्ह्याच्या बडगाव नावाच्या गावाजवळ प्राचीन नालंदा विद्यापीठ आले आहे. भारतीय संस्कृतीमध्ये बौद्ध आणि जैन परंपरांमध्ये नालंदाचे महत्त्व खूप आहे. या प्राचीन विद्यापीठात महावीर स्वामींनी 14 चातुर्मास केले असल्यामुळे हे स्थळ जैन तीर्थस्थळ पण झाले होते. 5व्या शतकात कुमारगुप्तने तेथे एक विहार बांधले. त्यानंतर नालंदाच्या प्रसिद्धीमध्ये वाढ झाली होती. तेथे हजारो हस्तलिखित ग्रंथांचा अमूल्य भंडार होतो. नालंदा विश्वविद्यालय होते. देश-विदेशातून विद्यार्थी येथे अभ्यासासाठी येत. महान प्रवासी युवन स्वांग पण येथे आला होता. आज तर या महान विश्वविद्यालयाचे फक्त खंडरच पाहावयास मिळतात. असे असून सुद्धा त्या खंडरमध्ये फिरता फिरता पण देशाच्या भव्य संस्कृतीचे एक दर्शन घडते. युवन स्वांगने 757 हस्तलिखित ग्रंथ स्वतःसोबत चीनमध्ये घेऊन गेला होता. प्रश्न 6. तक्षशिला विद्यापीठ विषय नोंद लखो. वर्तमान काळातील पाकिस्तानमध्ये असलेल्या रावलपिंडीपासून पश्चिमेकडे प्राचीन तक्षशिला विद्यापीठ होते. ते प्राचीन गांधार प्रदेशाची राजधानीचे शहर होते. या विद्यापीठात 64 विद्यांचे शिक्षण दिले जात होते. येथे अधिकाधिक विद्यार्थी गुरूंच्या आश्रमात राहून अभ्यास करायचे. भगवान बुद्धांचा शिष्य जीव येथे आयुर्वेदाचे पाठ शिकला. दंतकथेनुसार रघुकुळात जन्मलेला रामाचा भाऊ भरतचा पुत्र तक्षवरून या विद्यापीठाचे नाव पडले असल्याचे मानले जाते. 7व्या शतकात ते महत्त्वाचे विद्याकेंद्र म्हणून प्रसिद्ध होते. वाराणसी, राजगृह, मिथिला, उज्जैन सारख्या दूरच्या नगरामधून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत. वाराणसीचे राजकुमार येथे शिक्षण घेत असे. कौशलचा राजा प्रेसेनजीत, व्याकरण पंडित पाणिनी आणि राजनीतितंत्र कौटिल्याने म्हणजे चाणक्याने पण येथे शिक्षण घेतल्याचे मानले जाते. प्रश्न 7. वल्लभी विद्यापीठ विषयी नोंद लखो. इसवी सन 7व्या शतकात गुजरातचे हे विद्याधाम अतिप्रसिद्ध शिक्षण केंद्र आहे. वल्लभीला विशाल आणि अत्यंत प्रसिद्ध विद्याधाम बनविण्यात मैत्रक वंशाचा तत्कालीन राजा आणि नागरिकांचे पण मोठे योगदान होते. वल्लभी एक राजधानी आणि आंतरराष्ट्रीय बंदर होते. वल्लभीचे शासक मैत्रक राजा पण विद्या आणि विद्यापीठाचे महान आश्रयदाता होते. इसवी सन 775 मध्ये अरबांनी आक्रमण केले आणि मैत्रक राजाला पराजित झाला आणि विद्यापीठ बंद झाली. तेथे प्रसिद्ध विद्वानांचे नाव दरवाजावर लिहिण्यात यायचे. विद्वान राजसभेत स्वतःचे पांडित्य दाखवून राजतंत्रात उच्च अधिकार प्राप्त करीत. हे प्रसिद्ध विद्यापीठ होते आणि ज्ञानाची आराधना तसेच विशिष्ट प्रकारच्या शिक्षण प्रणालीमुळे भारतातच नाही परंतु त्यावेळच्या जगात ते प्रसिद्ध होते. या विद्यापीठात देश-विदेशातून शिक्षणासाठी विद्यार्थी येत. खऱ्या अर्थाने ते आंतरराष्ट्रीय विद्यापीठ होते. महाकाव्य तरीके रामायण आणि महाभारतनी चर्चा करू. उत्तर.
प्रादेशिक भाषा आणि त्यांच्या साहित्याचा प्रादेशिक शासकांनी वेग दिला. भक्तिमार्ग च्या संतांनी लोकांच्या भाषेत उपदेश दिला. त्यात कबीर सारख्या अनेक संत कवींचा समावेश होतो. यावेळी कबीरच्या रचना मुख्यत्वे सदुकडी लोकबोलीमध्ये आहेत. यावेळी कबीरच्या रचना मुख्यत्वे सदुकडी लोकबोलीमध्ये आहेत. तुलसीचा प्रसिद्ध ग्रंथ रामचरितमानस याच काळात अवधीमध्ये तयार झाला. या युगात हिंदीशिवाय दुसऱ्या भाषेत देखील साहित्य रचले. बंगालच्या सुलतानांच्या आश्रयास राहून कृतिवासने बंगालीमध्ये रामायण आणि प्रसिद्ध कवी चंडीदासने शेकडो गीत रचले. बंगालमध्ये संत चैतन्यापासून भक्तिगीते लिहिण्याची परंपरा सुरू झाली. हे 2 भारताचे मुख्य महाकाव्य आहेत. प्रश्न 9. प्राचीन समयना बौद्ध साहित्यનો परिचय आपो. उत्तर. प्रारंभिक बौद्ध साहित्य पाली भाषेत लिहिले. हे साहित्य 3 भागात विभागले आहे. त्यात त्रिपिटक म्हणून ओळखण्यात येते. त्यामध्ये सुत्त म्हणजे सूत्र पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक चा समावेश होतो. याशिवाय बौद्ध साहित्यामध्ये अन्य ग्रंथ पण लिहिण्यात आलेले आहेत. गुप्त युगात संस्कृत काव्य आणि नाटकांच्या विकासामध्ये सुवर्णयुग होते. या काळच्या महान लेखकात कालिदास, भव, भूती, भारवी, भर्तृहर, वाग्भट्ट, माह इत्यादींचा समावेश होतो. हे सर्व भारतात ख्यातनाम आहेत. त्यात कालिदास तर विश्वप्रसिद्ध कवी आहेत. प्रश्न 10. ગુપ્ત યુગને સંસ્કૃત સાહિત્યનો સુવર્ણયુગ કહેવામાં આવે છે. આ વિધાન સમજાવો. उत्तर. गुप्त युगाला संस्कृत काव्य आणि नाटकाच्या विकासाचे सुवर्णयुग म्हणतात. या काळच्या महान लेखकात कालिदास, भवभूती, भारवी, भर्तृहरी, वाग्भट्ट, माह इत्यादींचा समावेश होतो. हे सर्व भारतात ख्यातनाम आहेत. त्यात कालिदास विश्वप्रसिद्ध कवी आहे. स्वतःची आम काव्यकला, उत्कृष्ट नाट्यशैली, कुमारसंभव, रघुवंश, मेघदूत, ऋतुसंहार, अभिज्ञान शाकुंतलम वगैरे कालिदासांचे ग्रंथ आहेत. वाग्भट्ट लिखित हर्षचरित्र, सम्राट हर्षवर्धनने जीवनचरित्र आहेत. वाग्भट्टाने कादंबरीची देखील रचना केलेली आहे. प्रश्न 11. गुजराती गद्य पद्य साहित्याविषयी नोंद लखो. उत्तर. जुन्या गुजराती भाषेत पद्य साहित्य रचले जाई. संशोधनानंतर गुजराती भाषेत अनेक कृती रचल्या, ज्यामध्ये नरसिंह मेहता, मीराबाई, दयाराम, अखो, प्रेमानंद, प्रीतम यासारख्या साहित्यकारांची पदी, गीत, गरबी, छपा, आख्यान, काव्य वगैरे रचून गुजराती साहित्याचा वारसा समृद्ध बनविला. यानंतर नर्मद, नवलराम, महिपतराम, रूपराम, नीलकंठ, गोवर्धनराम त्रिपाठी, किशोरलाल, मशरूवाल, पन्नालाल पटेल, उमाशंकर जोशी यासारख्या बुद्धिवंतांनी गुजराती साहित्यास खूप प्रसिद्ध बनविले. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.